काहीच गुड मॉर्निंग. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येणार आहे. तर आता आपल्यासोबत आपण चाललो आहे नागपूरला. तर इथून आपण बसने पहिले जळगाव जातो आहे. त्याच्यानंतर तिथून आपली ट्रेन आहे नागपूरसाठी. तर आपल्याला सोडायला स्वतः गोपाल दादा येत आहे. तर आता आपण निघालो आहे जळगावसाठी. बसमध्ये बसलेलो आहे आपण. तर आता थोडं टीममध्ये चेंजेस झालेले आहे. आपले नवीन कलिग अक्षय दादा, अक्षय पण आपल्यासोबत आहे. तर आता आपण निघतोय. आपले जे मालेगावचे कलिग होते ते थोडे लेट झालेले आहे. आम्ही त्यांना सोडून पुढं चाललो आहे. ते डाय येणार आहे जळगावसाठी. तर चलो गाईस. गाईज आपण फायनली इथं पोहोचलो. फायनली जळगाव पोहोचलेलो आहे. जळगाव बस स्टँडला. आता इथून आपण चाललोय रेल्वे स्टेशनला. हां, हे बघा, हे आपले 20 वर्षाचे कलिग. म्हणजे ते आहेत 35 वर्षाचे पण वाटत नाही ते. तर आता चालला आणि आपला न्यू जॉईन झालेला कलिग. थोडे सिनेमॅटिकमध्ये शूट चालू आहे, सिनेमॅटिक मोडमध्ये. म्हणून मला सोडून सगळं ब्लर होत आहे कारण की माझा मोबाईल आहे ना. चलो गाईस, जाऊ आता आपण. योगेश दादा येतात. चलो गाईस, तर भेटू आपण पुढं. गाईस आता आपण इथं पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशनला. कोणते? जळगाव. आमचे 2 हे आले बघा. हा, मग ते ब्लर होत आहे. आदित्य आत्ता याने iPhone 16 घेतला वाटतं. आज त्याच्याकडनं पार्टी, एकदम दांडगे पार्टी राहणार आहे त्याच्याकडनं. आणि तर चलो काही आता आम्ही वेट करतोय. आमची वंदे भारत यायचं फर्स्ट टाइम बसणार आहे आम्ही तिच्या. चलो काही ते बघा, ते आपले ते यंग बॉय, नवतरुण, नवजात शिशू इकडे मध्ये चलो काही आले आपले नरोदा आपण सोबत आले. तर आता आपण एन्जॉय करू. आता आपण फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आपली वंदे भारत फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करतोय. हा, सचिन सर गेले ना. तर जवळपास एक्सपिरियन्स म्हणजे 5 स्टार टाईप आहे. बघू शकता, तुम्हाला पूर्ण ट्रेन दाखवतो. ते बघा काही ज्यांनी जेवण चालू करून दिलेलं आहे. जेवण आम्हाला त्यांच्याकडनंच भेटलेलं आहे. तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. ते 1500 रुपये तिकीट आहे. शफिक दादा आणि आमचे सर इकडं अक्षय दादा चालू आहे जेवण त्यांचं. एकदम म्हणजे ओकेमध्ये थँक्यू कार्यक्रम आहे. तर आता आपण पण जेवण करू. दही, पनीर आणि राईस आणि रोट्या थोड्या डिसअपॉइंट करतात त्या. गुलाबजामुन पण आहे. तर चलो गाईस, एन्जॉय करो. मी बी एन्जॉय करतो. जंगल टाईप एरिया लागलेला होता. तर मी तुम्हाला त्याचे थोडे सिनेमॅटिक दाखवतो. तर तुम्ही ते एन्जॉय करा. अक्षय असतोय आपल्याकडं बघून की काय करतो आता येड्यासारखं. पण त्याला कसा म्हणत नाही. बंदर के जाने किसका स्वाद रक्का. हां, ठीक आहे. चलो आता तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. पहिले तुम्ही ट्रेन बघून
आता फायनली आपण नागपूर स्टेशनला पोचलेलो आहे. आता नागपूर स्टेशनवरून आपण आता चाललो आहे आपलं म्हणजे जे आहे अजनी स्टेशनला आपण उतरलेलो आहे. तर आपली जी ती हॉटेलची गाडी आहे ती हॉटेलची गाडी आता आपल्याला घ्यायला आलेली आहे. तर आपण चाललो आहे गाडीच्या मागं ती गाडी ती आपल्याला ड्रॉप करेल सीताबर्डीला. तो चलो गाईज नमस्कार. आता आपण फायनली आपली जी हॉटेलची जी गाडी आपण त्याच्यात बसलेलो आहे. आता आपण चाललो सीताबर्डीला आपल्या सनस्टार हॉटेलला. आता आपण तिथं फ्रेश वगैरे होऊ. मग त्याच्यानंतर आपलं काय ते प्लॅन करू आपण टेकडे गणपती वगैरे काय नाही. ॲज युजल आपण किती जण आहेत आपण आत्ता या गाडीत 4 जण आहे आणि मागच्या या गाडीत येते 3 जण बसलेले आहेत. कारण की गाईज मी आता तुम्हाला थोडं नागपूरचं दाखवतो. द ब्युटी ऑफ नागपूर. स्कारले सोंडेलिंग इज द ब्युटी ऑफ नागपूर. 9 लाख स्कीम आहे गाईज. 10-16 करून घेऊ आपण. थोडी मला ब्राईटनेस वाढवता गाईज. तुम्हाला दिसणार नाही. मला ते दिसतंय पण तुम्हाला दिसणार नाही. आता आलोय आपण शक्यता सीताबर्डीला. इथं आलते आमच्या बरेचसे स्टोर्स आहेत सीताबर्डीला. पण कसं आहे ना काही जास्त बाहेरचं खाल्लं ना तब्येत खराब होऊन जाते. चलो आता क्लोज करू. ड्रायव्हर सरांचा थोडा कॉल चालू आहे. आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. चलो गाईज फायनली आता आपण हॉटेलमध्ये पोचलेलो आहे सनस्टार हॉटेल. आता आपण इथं थोडंफार चेक इन वगैरे करू आणि त्याच्यानंतर आपण जाऊ आपल्या रूममध्ये. तो चलो गाईज करू चेक इन वगैरे. ते थोडं इम्पॉर्टंट आहे. तेवढं झाल्यानंतर आपण वरती हॉटेलमध्ये जाऊ रूममध्ये. मग त्याच्यानंतर आपण शूट करू. चलो गाईज तर आता आपण पोचलेलो आहे आपल्या हॉटेलमध्ये. चेक इन केली आपण आणि आता रूममध्ये बसलेलो आहे. थोडं रिलॅक्स करू फ्रेश होऊ. गाईज मी थोडा फ्रेश वगैरे होतो. मी परत कनेक्ट करतो. तो चलो गाईज हे बघा हे काय गाईज हे समजा मार्गाने म्हणजे प्रायव्हसी ना आता काही विषय नाही ठेवलेला. हे बघा एकदम भयानक काम आहे. आता फायनली आपण बाहेर निघालेलो आहे हॉटेलच्या. आता आपण सरांना नाश्ता करायचा भूक लागली नाही म्हणून मग आता आपण नाश्ता करायला जाऊ. पहिले जेवण नंतर करू. मग आता तर टेकडे गणपतीला उद्या जाऊन नसेल उद्या उत्तरावर. तर काही आता थोडंफार डिस्कशन चालू आहे. काय होतं काय नाही ते ठरवू. तसं अपडेट करेन मी तुम्हाला. तर तोपर्यंत चलो गाईज हे बघा गाईज आता मी तुम्हाला ती बिल्डिंग दाखवेल मोबाईल बाजारची. तिच्या कुठे आहे बॅक साईडला ना आपण तिची बॅक साईड मी तुम्हाला दाखवतो. हे जेवढं पण तुम्ही टावर बघताय गाईज ते पूर्ण हे जे होतं माझ्या बॅक साईडला हे पूर्ण मोठं टावर हे सगळं मोबाईल बाजारचं आहे. आवाज थोडा कमी येत असेल. आता बघू जर उद्या मला तिथं जाता आलं ते डिजिटल हबला तर मी तिथं जाऊन पूर्ण शूट करेल व्हिडिओ. तर चलो गाईज आत्ता पुरतं एवढं. चलो गाईज गुड मॉर्निंग. आपल्या नागपूर ट्रिपचा दुसरा दिवस आणि मीटिंगचा पहिला दिवस. आता आपण चाललो आहे आपल्या हॉटेलला सेंटर पॉईंटला. आम्ही अरे इलेक्ट्रिकच आहे का रे गाडी. इलेक्ट्रिक गाडीचा आनंद घेतो आहे. टक्के खास हे सगळं आपले म्हणजे 3च जण आहे आम्ही या गाडीत. अक्षय योगेश दादा आणि तुम्हाला माहिती आहे मी. चलो गाईज आता आपण पुढे जाऊन नाश्ता पण करायचा. थोडं लेट झालेलं आहे. नाश्ता करता व्हिडिओ शूट करू आपण डायरेक्ट नाही. चलो गाईज तर आता फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या हॉटेलला म्हणजे जिथं आपली मीटिंग आहे सेंटर पॉईंट.
आपण आता चाललो आहे सेंट्रल पॉईंट हॉटेलमध्ये. तिथं नाश्ता वगैरे करू. आपलं जिथं मीटिंग सेशन आहे तिथं. तर चलो गाईच, भेटू आपण आता नाश्ता करताना. पिछली बारी जरी फोटो निघाला काहीच शक्यता. आमचा मीटिंग हॉल हा आहे समोरचा. या आपला लुक आहे. थोडा वेळ मीटिंग राहील फक्त आणि एन्जॉय करू काहीच. जेव्हा काहीच अशा कंडिशनमध्ये. आणि आपली ही जागा आहे, आपण इथं बसतो. प्रतिष्ठा, परंपरा आणि अनुशासन. स्वतः भाऊ या जागेवर बसणारेला आहे. कोण बरोबर गाईत जाऊ द्या. का दिसतो गाईच जबरदस्त आहे ना. चलो गाईच मिलते नाश्ता करके. गाईज आता आपण फायनली मीटिंग हॉलमध्ये बसलेलो आहे. आता इथं थोडे व्हिज्युअलेट वाटणं चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो गाईज ते व्हिज्युअलेट वाटणं चालू आहे. ते हे बघा माझ्या बाजूला सर हे नवीन कलिग अक्षय आहेत. तिकडं सफिक दादा, तिकडं आमचा कल्लू गाई आहे आणि इकडं हे व्हिज्युअलेट तर काहीच. तर चलो आता थोड्या वेळात मी तुमच्याशी बोलतो. इकडं योगेश दादा आले. तर काहीच आता थोडं वातावरण थोडं विकट वातावरण होत चाललं आहे. तर मी तुम्हाला बोलतो थोडा. नरदादांनी पण आपली ठीक आहे तुम्ही. चलो गाईच. तर आता टी ब्रेक झालेला आहे आपला 15 मिनटाचा. तर आता आपण चाललो आहे टी ब्रेक करायला. आता चहा वगैरे पिऊ, मग परत सेशन कंटिन्यू होते. तर चलो गाईच मिळते गाईज. तर आता आमचं जे टी ब्रेक होता तो झालेला आहे. म्हणजे टी वगैरे घेऊन झाले, चहा घेऊन झालेली आहे. तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने पूर्ण दाखवतो की कसं आहे मीटिंग हॉल वगैरे कसं आहे ते दाखवतो सगळं. तर थांबा तुम्हाला हे बघा काहीच तुम्ही बघू शकता मीटिंग हॉल कसा आहे. आणि हे जे तुम्हाला मोनोसेट ESB जे नाव दिसतंय ना ते आमचं नवीन प्रोडक्ट आहे. हमारा कलीग हे बघा असा मीटिंग. आमचे सर कुठे? हे बघा हे आमचे सर. हे बघा आमचे सर. चलो आता मीटिंग चालू होते. हे बघा आमचे सर बी आले. चलो आता मीटिंग सेशन चालू होणार आहे. हे आमचे ट्रेनिंग हेड आहेत. चलो गाईस तर आता आपला जेवायचा टाईम झालेला आहे. आता आपण चाललो आहे आपल्या इथं. तुम्हाला दाखवलं आता सगळं. 4 झालं रे जेवण. झालं का जेवण? झालं का? हे बघा अजून बाकी आहे. गाईच तर आता आपण फायनली आपली प्लेट आहे ती वाढून आणलेली आहे. हा बघा अक्षय. हा गाईच. तर मागं पुढं विचार होतो चिकन खायचा प्लॅन चालू झाला. पण म्हटलं श्रावण हो जाऊ दे काय दुनियाभरचे पाप केले म्हटलं तू. तर बघा मी तुम्हाला माझ्या जेवण दाखवतो. तर चलो गाईज आता जेवण वगैरे करू, भेटू तुम्हाला. चलो गाईज. आता आपली जी मीटिंग आहे ती मीटिंग संपलेली आहे आणि आपल्या ट्रॅव्हल्स आता हे बघा हे आपण सीताबर्डी स्टेशन जवळ आहेत. आता आपले दुसरे जे आहेत ते पण येत आहे. आपण आता चाललो आहे धुळ्यासाठी. तर चलो गाईज पुढे भेटू आपण. गाईज
तर आता आपण इथं आलेलो होतो हल्दीराम स्वीट्सला. मी काही घेतलं नाही कारण की जागेत ऑलरेडी जागा नाही आहे. फक्त सरांनी पर्चेसिंग केलेली मिठाईची. गाडीला जाऊ द्या कारण की इथं आवाज जास्त येतोय. हा बॅगेत जागा नव्हती म्हणून मी काही घेतलं नाही. पण आता आपण चाललोय आपली ट्रॅव्हल्स यायला जातो थोडा वेळात म्हणून आपण तिथं चाललोय. चलो काहीच आता आपण इथं आलेलो आहे. काय म्हणतात आपलं ट्रॅव्हल्स रोखलं. पूर्ण टीम आपली वेटिंग करते. करू शकता तुम्ही. काही 9:15 वाजेची ट्रॅव्हल्स आहे ते तिचा वेट करता. काही चालू आहे तो फॉर्मॅट वगैरे बघतो आता बघू ट्रेनमध्ये बसला करू आपण बाकी शूट. ट्रेननी सॉरी तरी बनवला नाही एकही पाठवलं नाही. काय तुम्ही बघितलेलं नाही तो. हां योगा सर बघा काय बोलता. मैं क्या म्हणते तुमने भेजा है क्या नूरी का. ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे नाही का. आणि आमचे वय वर्ष यांचं 35 आहे पण वाटत नाही टर्पेत ते खूप. आणि तो तिकडं आदित्य दिसत ती नाही तो तिकडं आपल्या हात लावून सुद्धा चमकत नाही खतरनाक आदित्यचा. चलो गाइस काय जास्त मजाक नाही घ्यायची. हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले अशी गंमत आहे. चलो गाइस तर आता आपण ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे. तर आपल्याला जसे सीट पाहिजे होते जसे एकदम सगळेजण जवळपास वगैरे तसं काही भेटलेलं नाही. पण बघू वरच्या सीटवर अक्षय आणि योगेश दादा आहे आणि बाकी आपले जे दोघे मालेगावचे कलिग आणि सर जे आहेत ते मागत बसलेले आहेत. आणि हा डायरेक्ट म्हणजे खतरनाक गोष्ट स्वतः डायरेक्ट नरू दादा आपल्यासोबत. म्हणजे एकदाच आपण ज्या हॉटेलला आपण थांबू जेवण वगैरे करायला तर तिथे आता शूट होईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ब्लॉगचा एंड होईल. तर थोडेफार एडिटिंगला तर थोडा वेळ लागणारच आहे. मग त्याच्यानंतर मग ब्लॉग अपलोड होईल. हा ब्लॉग आपला बऱ्याच दिवसानंतर येणार आहे. तर चलो हेच असेच म्हणजे असेच जे फिरायचे वगैरे जे इंटरेस्टिंग ब्लॉग आहेत तेच या चॅनलला पडत जातील. मी विचार केला होता की आपण डेली ब्लॉग अपलोड करत जाऊ पण ही जी MRची लाईफस्टाईल जी आहे ना त्याच्यात शक्य नाही. बरेच जण करतात पण आपल्याला शक्य नाही. तर चलो हेच गुड नाईटने बोलू शकत अजून कारण की शक्यता अजून एक शूट होईल. चलो हेच बोलते काही. आता फायनली आपण परत गाडीत बसलेलो आहे. गाडी हॉटेलला थांबलेली होती पण आपण काही जेवण नाही केलं कारण की अशी भूक पण नव्हती. आणि काय एवढं प्रवासात जेवण करू. पहिले तिथं खाल्लेलं